MPSC UPSC मध्ये सक्सेसफुल होणाऱ्या 100 मुलांच्या मागे फेल होणारे जवळपास 99,900 मुलांचं काय होतं, त्यांची स्टोरी कोणीच का नाही सांगत. आपण नेहमी ते MPSC UPSC टॉपरचे इंटरव्ह्यूज बघत असतो, त्यांचे सत्कार बघत असतो, त्यांच्या सक्सेस स्टोरीज ऐकत असतो. पण आज आपण त्या 99% स्टुडंटची गोष्ट ऐकणार आहोत जे कधीच कॅमेऱ्यासमोर आलेले नाही आहेत. त्यांचं न ऐकलेलं जे स्ट्रगल आहे, त्याची रियालिटी जी सहजासहजी दाखवली जात नाही. आपल्याला नेहमी सक्सेसचं ग्लॅमर दाखवलं जातं. कोणी डेप्युटी कलेक्टर झाला, कोणी तहसीलदार झाला, कोणी PSI झाला. ते कॅन्डिडेट्स, त्यांचं स्ट्रगल, त्यांचे हसरे चेहरे, त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यातले ते अश्रू, हे सगळं खरं आहे हो. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. पण हे हाफ ट्रूथ आहे. ही नाण्याची एक बाजू आहे आणि जी आपल्याला बघायला आवडत असते. पण नाण्याची जी दुसरी बाजू आहे त्याचं काय, ती फार डार्क आहे, फार स्केरी आहे आणि तितकीच रिअल सुद्धा आहे. ही बाजू लाखो स्टुडंटची आहे जे फेलियरने तुटलेले आहेत, ज्यांचे स्वप्न हे चुरगाळून डस्टबिन मध्ये गेलेले आहेत. त्यांच्या न संपणाऱ्या स्ट्रगलची कहाणी आपण आज बघणार आहोत. आज आपण तीच बाजू उलगडून पाहण्याचा प्रयत्न करूयात की एक्झॅक्टली ह्या मुलांचं होतं काय. आज आपण त्याच विद्यार्थ्यांची गोष्ट पाहणार आहोत जे 99% मध्ये येतात, ज्यांची नावं त्या मेरिट लिस्ट मध्ये कधीच दिसत नाहीत. पण त्यांची संघर्षाची कहाणी सुद्धा तितकीच प्रेरणादायी असते, तितकीच स्ट्रगलवाली असते, तितकीच पेनफुल असते. बघा, दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, खेडेगावातून, नॉर्मल घरातून लाखो तरुण आणि तरुणी डोळ्यात एकच स्वप्न घेऊन येतात शहरांकडे. मग ते पुणे असेल किंवा दिल्ली सारखी शहरं असतील. कोणाला आईवडिलांचं नाव मोठं करायचं असतं आणि कोणाला समाजात काहीतरी करायचं असतं. कोणाला गरिबीतून बाहेर पडायचं असतं, वैतागलेले असतात ते गरिबीतून आणि आपली लाईफ त्यांना चेंज करायची असते. हे ड्रीम असतं MPSC मध्ये क्रॅक होण्याचं, UPSC पास करून दाखवण्याचं, ऑफिसर होण्याचं स्वप्न. ही सुरुवात ना खूप प्रॉमिसिंग होते, फुल ऑफ एक्साइटमेंट असते. ज्यावेळेस ते ठरवतात आता मी MPSC करणार, आता मी UPSC करणार, डोळ्यामध्ये ते मोटिवेशन आणि प्रत्येक जण प्राऊडली घरचे त्यांना पैसे देऊन त्या खेडेगावातून शहराकडे पाठवतात फुल ऑफ एक्साइटमेंट मध्ये. सिटीमध्ये एक नवीन वर्ल्ड त्यांना दिसायला लागतं. कोणते क्लासेस लावायचे, कोणते पुस्तकं वाचायचे, कोणाला फॉलो करायचं. मोठे मोठे क्लासेस असतात, हजारो विद्यार्थ्यांची तिथे गर्दी असते. लायब्ररीमध्ये रात्र रात्र म्हणजे बसून अभ्यास करणारी ती मुलं, हे सगळं पाहून एक वेगळाच जोश येतो ज्यावेळेस ते नवीन एंटर करत असतात त्या जगामध्ये. असं वाटतं की आपणही आता हार्डवर्क करणार आहोत. ते पिक्चर मधले गाणे आठवायला लागतात आणि वाटतं ये तो मैं कर लूंगा, ये तो बहुत आसान आहे. पहिलं वर्ष तर हिस्ट्री, जॉग्राफी आणि पॉलिटी या पुस्तकांच्या जगात कसं निघून जातं हे कळतच नाही. दिवसाचे 18 तास स्टडी, मित्रांसोबत चहावरती होणारे डिस्कशन्स आणि झोपेतही दिसणारी ती लाल दिव्याची गाडी. याच ड्रीमच्या जोरावर शहरांमध्ये क्लासेस, लायब्ररीज, मेस, हॉस्टेलची एक मोठी पॅरलल इकॉनॉमी आज उभारलेली आहे. फर्स्ट अटेम्प्ट होतो, सेकंड अटेम्प्ट होतो, थर्ड अटेम्प्ट. हळूहळू एक्झाम सायकल सुरू होते आणि स्टुडंट त्यात अडकत जातो. प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू, या चक्रात प्रत्येक वेळी थोड्या मार्कांनी चान्स हुकला जातो. कधी 2 मार्कांनी प्रिलिम्स जाते तर कधी मेन पास होऊन सुद्धा फायनल लिस्ट मध्ये नाव येत नाही. इथून रिअल स्ट्रगल त्यांचं सुरू होतं. सुरुवातीचं एक्साइटमेंट आता हळूहळू कमी व्हायला लागतं. पुस्तकं तीच असतात पण मन लागत नसतं. एक वेळी सक्सेसच्या कथा सांगणारे मित्र आता डिप्रेशनच्या गोष्टी सांगू लागतात. घरून आलेला कॉल उचलण्याआधी मनात एक धाकधूक सुरू होते की मी सांगू काय. वडील विचारतात अजून किती वर्ष आहेत. आई विचारते, काळजीने विचारते, तुझी तब्येत कशी रे बाळा. पण या प्रश्नांची उत्तरं त्या मित्राकडे, त्या स्टुडंटकडे मुळात नसतातच. बघता बघता वय सुद्धा वाढत जातं आणि वय चिंतेचा विषय बनून जातं. सोबतचे मित्र मैत्रिणी लग्न करू लागतात, जॉबमध्ये, बिझनेसमध्ये सेटल होताना दिसतात. सोशल मीडियावरती जिकडे तिकडे त्यांची ग्लोरी दिसत असते आणि आपण मात्र त्याच खोलीत आहोत, त्याच पुस्तकांसोबत आहोत, तीच मेस लावलेली आहे आणि त्या गादीवरती पडलेलो आहोत. एक वेळ अशी येते की समाजाचं वातावरण आणि लग्न जमणं हे दोन्हीही आपल्याला अवघड वाटायला लागतं. त्याचं टेन्शन यायला लागतं. अजून पुण्यात काय करतोय, आता दुसरं काहीतरी बघ. बाणासारखे इकडून तिकडून नातेवाईकांकडनं इकडून तिकडून काळजाला लागायला लागतात. दुसरं काहीतरी कर. अजून किती दिवस. घरून पैसे मागायला लाज वाटायला लागते. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं जे असतं ना वय, ते सुद्धा हळूहळू निघून जायला लागतं. सतत फेलियर, अनसर्टॅनिटी आणि सोशल प्रेशर या गोष्टी स्टुडंटला, त्या स्पेसिफिक स्टुडंटला मेंटली ब्रेकडाऊन करून टाकतात आणि तो समाजापासून, फॅमिलीपासून दुरावत जातो. त्याला एकटं वाटायला लागतं आणि एक अशा आयलँडवरती तो जाऊन अडकतो जिथे फक्त ती पुस्तकं आणि तो एकटेपणा तिथे दिसायला लागतो. यामुळे होतं असं, अनेक जण डिप्रेशन, एन्झायटी आणि ॲडिक्शन्सच्या मागे सुद्धा लागतात. सक्सेसफुल विद्यार्थ्यांची जाहिरातबाजी इतकी जोरात असते की स्वतःचं फेलियर जास्त जोरात लागायला लागतं. भावना ज्या असतात त्या अधिक तीव्र व्हायला लागतात. आपल्यातच काहीतरी कमी आहे असं वाटायला लागतं. ही भावना इतकी जास्त वाढते ना की काही विद्यार्थी सुसाईड सुद्धा करतात.
एक्स्ट्रीम स्टेप्स उचलायला लागतात आणि हे या फील्डचं एक क्रुएल वास्तव आहे, ही रियालिटी आहे. आपल्याला समाजात फेलियर बद्दल आपल्या समाजात बोललंच जात नाही बघा. फेलियर म्हणजे काय? नालायक आहे. फेलियर म्हणजे काय? चांगला नाही आहे. फेल झालेल्या माणसाला सहानुभूती ऐवजी ॲडवाइस, नुसते सल्ले दिले जातात. त्यामुळे तो विद्यार्थी आपल्या फिलिंग्स कोणाच जवळ एक्सप्रेस करू शकत नाही, कारण त्याला लोक ना थोडं वीक समजायला लागतात, त्याला ती भीती वाटायला लागते. आणि मग काय होतं, मग या लाखो फेल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुढे एक प्रश्न उभा राहतो की आता पुढे काय करायचं. ते हरवून जातात, त्यांना समजत नाही आता पुढे काय करायचंय. बघा, फेलियरच्या अंधारातून बाहेर आल्यानंतर लाईफची एक नवीन रियालिटी समोर येते. सुरुवातीला फार त्रास होतो, पण हळूहळू ते स्वतःला सावरायला लागतात. आणि सागर शिंदेसारखे काही उदाहरणं आहेत जे 23 वेळा फेल होऊन सुद्धा 24व्या अटेम्प्ट मध्ये सक्सेस मिळवतात. तर काही जण स्पर्धा परीक्षांचा मार्ग सोडतात आणि दुसऱ्या फील्डमध्ये जातात. कुणी आपल्या गावात जाऊन शेती करायला लागतं, कुणी नवीन एक्सपेरिमेंट करायला लागतं, कुणी छोटा बिझनेस सुरू करतं, कोणी चहाची टपरी टाकतं, कोणी प्रायव्हेट जॉबमध्ये जातं. सुरुवातीला ऑफिसर होऊ इच्छित हे मुलं आज ऑफिसर बनू शकलेले नाहीयेत, ह्याची खंत वाटते. पण काही काळानंतर ती जाणीव कमी व्हायला लागते. लाईफ फक्त एक एक्झाम पुरती डिपेंडेंट नाही असं वाटायला लागतं. आणि या स्ट्रगलने जे काही शिकवलेलं असतं ते जगातील कोणतीच डिग्री शिकवू शकत नाही मित्रांनो. जे काही पेशन्स त्या परीक्षेने शिकवलेलं आहे, माणसं ओळखायला जे शिकलेले आहात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मुलं असतात ज्यांनी फेलियर पचवायला शिकले आहेत. फेलियर इज द फर्स्ट स्टेप टू सक्सेस हे वाक्य त्यांनी फक्त वाचलेलं नसतं, तर त्यांनी ते फील केलेलं असतं. मग या सगळ्यातून आपण काय शिकायचं? एमपीएससी आणि यूपीएससीचं प्रिपरेशन करायचं नाही असं म्हणत नाहीये मी, नक्की करा. पण ड्रीम बघणं आणि त्यासाठी हार्डवर्क घेण्यात सुद्धा काहीच चूक नाहीये. पण हे करताना रियालिटीची जाणीव असणं फार गरजेचं आहे. या मार्गावर चालताना केवळ सक्सेसच नाही मिळणार, तर फेलियर ही तुम्हाला मिळणार आहे. एक प्लॅन बी रेडी असणं गरजेचं आहे. प्लॅन बी असणं म्हणजे गिव्हअप करणं नाही, प्लॅन बी असणं म्हणजे पळणं नाही. तर हा शहाणपणा आहे. आपल्या मेंटल हेल्थची काळजी घेणं गरजेचं आहे. फेलियर आलं तर ते एक्सेप्ट करून पुढे जाण्याची मेंटॅलिटी ठेवा, कारण लाईफ एक्झामपेक्षा मोठी नाही आहे. तुमची क्वालिटी फक्त एक परीक्षेच्या रिझल्टवरती अवलंबून नसते. तुम्ही ऑफिसर नाही झालात म्हणून काय झालं, एक चांगले उद्योजक होऊ शकतात, एक चांगले शिक्षक, कलाकार, एक चांगला माणूस तुम्ही नक्की होऊ शकतात. सक्सेस आणि फेलियर या केवळ त्या नाण्यांच्या दोन बाजू आहेत असं आपल्याला वाटतं. आणि महत्त्वाचा आहे तो तुमचा प्रवास. फेलियर आणि सक्सेस सोडून प्रवास तुमचा महत्त्वाचा आहे आणि त्यातून तुम्ही काय शिकता हे महत्त्वाचं आहे. तर तुमच्यापैकी अनेक जण या जर्नीमधून जात असतील किंवा गेलेले असतील. तुमचा एक्सपिरियन्स काय होता मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगा. तुमच्या संघर्षाची कहाणी काय आहे ती मला कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगा. आणि जोही व्यक्ती एमपीएससी यूपीएससीची तयारी करतोय त्याला हा व्हिडिओ पाठवा आणि त्याला सांगा हे तुमच्या लाईफपेक्षा मोठं नाही आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू सो मच. जय हिंद.